नाशिकच्या येवल्यातील नांदूर गावामधील 4 प्रगतशील शेतकऱ्यांनी केळीच्या लागवडीचा यशस्वी प्रयोग केलाय। 1 वर्षात येणाऱ्या पिकाद्वारे शेतकरी आता लखपती झाला। या केळीला स्थानिक बाजारपेठेसोबतच बाहेरच्या राज्यातून देखील मोठी मागणी आहे। नाशिक रोड, एरवडा, पैठण, विसापूर अशा विविध 31 कारागृहातल्या कैद्यांनी 596 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आणलेलं आहे। तर भात, ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन बरोबरच कांदा, मुळा, पालक, टोमॅटोची देखील शेती यामध्ये बहरलेली आहे। यातून 5.46 कोटींचं उत्पन्न मिळालं। राज्यामधील ऊस गाळप हंगाम संपलेला आहे। यंदा 99.18 लाख टन साखर उत्पादन वाढलं। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी साखरेच्या उत्पादनामध्ये 182.51 लाख क्विंटलनं वाढ झाली आहे। 102 सहकारी आणि 107 खासगी असे एकूण 209 साखर कारखान्यांनी यावर्षी ऊस गाळप हंगाम घेतलेला होता। वाशिम जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात चिया पिकाची लागवड करण्यात आली। मात्र गेल्या काही दिवसांपासून बाजारभावात घसरण होत असल्यानं उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलेत। गेल्या आठवड्यात चिया प्रति क्विंटल 20,000 असलेला दर आता 18,000च्या वर आलेला आहे।